श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. होळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. होळीच्या दिवशीचा हा व्हिडिओ खूप लेट येतो आहे, 1 दिवस लेट येतो आहे हा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आज आहे होळी. होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माझं चाललेलं आहे पुरणाचा स्वयंपाक. पुरणाच्या स्वयंपाकासाठी पुरण शिजवून चट करायला ठेवलेलं आहे. इथं वाटण काढलेलं आहे, इथं भज्याचं केलेलं आहे, मेथीची भाजी साईडला काढलेली आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कटाची आमटी कशी बनवायची ते. माझं पूर्ण व्हिडिओला कनेक्ट राहा. वाटण काढूयात कटाच्या आमटीसाठी. टॅमॅटो आहे, 2 कांदे आहेत, कोथिंबीर आहे, अद्रक लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे. कांदे करून लावले. पुन्हा एकदा आमटीसाठी काय काय घेतलं दाखवते. लसूण घेतलेलं आहे टेचून टाकण्यासाठी, फोडणीसाठी. आणि हे बाकी सगळं वाटण जे तुम्हाला दाखवलं होतं ते. कोथिंबीर घेतलेलं आहे आणि हे येळवण काढलेलं आहे, जे आपण हरभऱ्याची डाळ शिजवतो पुरणासाठी, ती डाळीचं पाणी आणि थोडीशी डाळ ह्याच्यामध्ये वाटलेली आहे. ह्याला येळवणीची आमटी असं पण म्हणतात, त्याच्यामुळे हे येळवण काढलेलं आहे. तेल गरम करायला ठेवलं. तेल गरमच आहे. पापड भजी केलेलं तेल घेतलंय, 2 चमचे इतकं, 2 पळ्या एवढं. लसूण टेचून घेते थोडासा फोडणीसाठी. थोडेसे जिरे, जिरे कडकडायला लागले की त्याच्यात ठेचलेला लसूण फोडणीसाठी. लसूण आपण वाटणात पण घातलेला आहे, पण फोडणीसाठी थोडं घालायचं म्हणून. जे वाटण काढलं होतं ते. चांगलं लालसर परतून घ्यायचं. हिंग घालायची चिमटभर. थोडीशी कोथिंबीर. काय ते खायचंय का? लाल चटणी घ्यायची, काळं तिखट, कांदा लसूण मसाला, हळद. तेल सुटेपर्यंत परतायचे. जे आपलं येळवण काढलेलं आहे ते टाकून घ्यायचं.
चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता ह्याला चांगले उकळी येऊन द्यायचं. इतकं असं थिकनेस ठेवलंय पातळ. पाहू शकता तरी कशी आलेली आहे आणि लालसर आमटी दिसते छान. आमटीला छानपैकी उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करून टाकते. इथं गरम गरम पोळ्या झालेल्या आहेत. आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून पण चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.